आम्ही गेलो होतो मूकबधीर निवासी शाळा मोहोळ येथे. गेले गेले आम्ही गणपतीची आरती केली. आरती झाल्यानंतर तिथल्या सरांनी आमची कुठले त्या विद्यार्थ्यांशी नंदुरबारमध्ये ओळख करून दिली की आम्ही का आलो. कोण आहेत ते त्यांचे साहेब आहेत. एस मोबाईल मोबाईल माहिती ना आपला मोबाईलचं दुकान आहे त्यांचं. ती इथं आता का आले तर त्या साहेबांचा वाढदिवस आज आहे, त्यामुळं ते सगळे सहकारी मित्र इथं वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांनी तुमच्यासाठी काय केक, जिलबी आणि जेवण आणलेलं आहे. तर त्यांना वाढदिवसाची किती खूप आम्ही तेथे जाण्यामागचं कारण असं होतं, आपले जे भारतातील नंबर 5चे आणि महाराष्ट्रातील नंबर 1चे आपले SS मोबाईल जे आहे त्याचे फाउंडर आणि चेअरमन सिद्धार्थ शहा सर यांचा वाढदिवस आम्ही साजरा करण्यासाठी त्या शाळेमध्ये गेलो होतो. तिथे आम्ही त्या मुलांना भेटून त्यांना आम्ही मिठाई दिली, जेवण दिलं. त्यांनी पण आमचं स्वागत चांगल्या प्रकारे केलं. त्या सगळ्या गोष्टींचा आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आम्ही केक घेऊन गेलो होतो, केक पण कटिंग केला. एवढ्या आनंदाने त्या मुलाने केक कटिंग केला, त्यांना एकदम भरपूर आनंद झाला या गोष्टीचा. या घरी असल्यासारखा त्या गोष्टीचा आनंद होत होता त्यांना. आम्हाला पण त्या गोष्टीला भरपूर छान वाटलं आणि काहीतरी वेगळं असल्यासारखं वाटलं. छोटासा कार्यक्रम होता पण छान झाला. आमच्याकडून सिद्धार्थ शहा सनी सरांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर केक कटिंग झाल्यानंतर मुलांनी आम्हाला पण केक भरवला. छान वाटलं आम्हाला ते सर्व. पुढे जाऊन सरांनी आम्हाला सर्व गोष्टीचा अनुभव पण सांगितला आणि शाळेतील सर्व गोष्टी ओळख करून दिल्या, काय काय चालतं शाळेमध्ये. सेलिब्रेशन करून झाल्यानंतर सरांनी आम्हाला आपल्या शाळेमध्ये होणाऱ्या सर्व ॲक्टिव्हिटीज, फॅसिलिटीज या सर्व गोष्टींचा आम्हाला आराखडा दाखवला. या सर्व गोष्टी आम्हाला बघून खूप आनंद झाला. खूप छान पद्धतीनं त्या शाळेमध्ये पोरांना ट्रीटमेंट दिली जाते. पहिले त्यांच्या भावना समजून घेण्याच्या वेगळ्या असतात, पण त्यांना अभ्यास मात्र 1 नंबरचा दिला जातो. तर त्या शाळेला पण आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा भविष्यातील वाटचालीसाठी. धन्यवाद. आमच्या या सर्व गोष्टीला त्यांनी सपोर्ट. शाळा पाहून झाल्यानंतर आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. सो आम्ही पण मुलांसोबत जेवणाचा आस्वाद घेऊन शाळेला निरोप दिला. परत एकदा त्या शाळेच्या खूप खूप शुभेच्छा.